नाव काय भाऊ तुमचं? एकनाथ मधुकर शिंदे, कुठनं आले तुम्ही? परभणी जिल्हा. एकटे आले का म्हणजे? नाही, आमचे तीन तीन पिकअप आहेत. हा, तुम्ही काय करता म्हणजे व्यवसाय नोकरी? मी शेतकरी साहेब. अच्छा, मग शेतीचं कसं नियोजन केलं? कारण की तुम्ही तर इथे आहेत. नाही, आता शेतीचं काही बघायचं नाही, सध्या आरक्षणात आणि मुलांच्या भविष्याचं बघायचंय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. शेती आजची उद्या करता येईल, पडक पडली तर हरकत नाही. काही करू, राशनचे तांदूळ आणू, गहू आणू, काही खाऊ, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. कारण की पहिल्या वेळेस मनोज दादा जरांगे पाटलासोबत गेलतो, त्यावेळेस सरकारनं अध्यादेश काढलेला होता. कोणत्याही कायद्यात अंमलबजावणी करायची असली त्याचा अध्यादेश काढावा लागते. अध्यादेश काढून सुद्धा मराठ्याला ह्यांनी फसविलं, आरक्षण दिलं नाही. पण आता तसं होणार नाही. हैदराबाद गॅजेट सापडलेलं आहे, सातारा गॅजेट असेल, मराठ्याच्या कुणबीमध्ये नोंदी निघाल्या. मराठ्याच्या हक्काचं आरक्षण असून आजपर्यंत दिलं नाही. आता ते आरक्षण आम्ही घेऊनच येणार आहेत. एक तर आम्ही